मुखर्जी नटी त्याला तिनं मारली मिठी मला तिनं मारली मिठी त्याला तिनं मारली मिठी मला तिनं मारली मिठी मला झाली once more मुखर्जी नटी त्याला तिनं मारली मिठी मला तिनं मारली मिठी त्याला तिनं मारली मिठी मला तिनं मारली मिठी मला झाली जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन आलेल्या भारी व्हिडिओमध्ये। तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओला आपण सुरू करू। तिथनं मी सिम्पली अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतो। तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये अलर्ट मोशन ॲप्लिकेशन नक्की ओपन करा। ह्या ठिकाणी बघा, अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येईल। तुम्हाला काय करायचे, सिम्पली प्रोजेक्टवर क्लिक करायचे। मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रेसेट लिंक आणि शेकपी प्रेसेट लिंक दिलेली आहे, इम्पोर्ट करून घ्या फ्रीमध्ये। तर पहिला आपण बिटमॅप प्रेसेट लिंक जे आहे ते ओपन करून घेऊया। ओपन केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर असं इंटरफेस येईल। तुम्हाला काय करायचे, बिटमॅप प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे। एक मी इमेज दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, तो ॲड करा किंवा तुमचा इमेज तुम्ही ॲड करू शकता। मूव्ह ट्रान्सफर तुम्हाला क्लिक करायचे। या ठिकाणी थोडा ट्रॅक करायचा फोटोला। तुम्हाला फोटो ट्रॅक केल्यानंतर फोटो तुम्हाला क्लिक करायचे, आयकॉनला क्लिक करून टाकायचे। त्याची लेंथ जी आहे शेवटपर्यंत करून घ्यायची तुम्हाला। केल्यानंतर बघा, आपलं जिथं पहिला बीट चालू होतं तिथं मी तुम्हाला सगळे बीट कट करून दिलेत मित्रांनो। त्यानुसार तुम्हाला सगळे फोटो जे आहेत ते कट करून घ्यायचे। तर मी फोटो इथनं सगळे कट करून घेतो। तर चॅनलवर कोणी नवीन आलं असेल किंवा मित्रांनो फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब वाला बेल आयकॉनवर नक्की सेट करा, कारण मित्रांनो जेव्हा आपण मी व्हिडिओ पोस्ट करेल त्या टायमिंगला तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळेल। कट शेवटचं इफेक्ट शेवटचं आपले जे बीट आहे ती कट करायची राहिली। कट केल्यानंतर बघा, स्टार्टिंगला फोटोला यायचं आहे, तो मी स्टार्टिंगला इफेक्ट देतो कसं दिला ते सांगतो तुम्हाला। हे मूव्ह ट्रान्सफर तुम्हाला क्लिक करायचे, आयकॉनला क्लिक करायचे आणि फोटो तुमचा असा झूम करून घ्यायचा आहे आणि आयकॉनला क्लिक करायचे। परत पुढे यायचे, तुम्हाला जिथं आपला फोटो एंड होणार आहे बीटपाशी ते येऊन ज्या अँगलमध्ये फोटो होता त्या अँगलमध्ये, म्हणजे जसा फोटो होता त्या पद्धतीने तुम्हाला फोटो ठेवायचे मित्रांनो। त्या ठिकाणी मग म्हणजे आपला इफेक्ट जो आहे तो इथे ॲड झालेला आहे। त्या ठिकाणी परत काय करायचं, तुम्हाला सगळे इफेक्ट जे परत शेकपीमध्ये जायचे। सगळे इफेक्ट मी तुम्हाला दिलेले आहेत स्टेप बाय स्टेप। इथनं सिम्पली कॉपी करून पेस्ट करायचं, कॉपी करायची, इथनं थ्री डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट। तर एक इफेक्ट आपण दोन इफेक्टमध्येच व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो। ते इफेक्ट मी तुम्हाला सांगतो। पहिला एक फोटोला इफेक्ट द्यायचा आहे, तो फोटोला इफेक्ट दिल्यानंतर परत एक फोटो सोडायचा आहे तुम्हाला। परत दुसऱ्या फोटोला एक इफेक्ट द्यायचा आहे, परत एक फोटो सोडायचा, परत एक फोटोला इफेक्ट द्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला सगळी एक एक फोटो स्किप करत करत तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे। परत बॅक करायचे, परत दुसरा इफेक्ट आहे आपला तो मी ॲड करून दाखवतो। फोटो तुम्हाला क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। तर दोन इफेक्टमध्येच व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो पूर्ण। तुम्हाला आवडला असेल मित्रांनो बघून। या ठिकाणी आपले जे राहिलेले फोटो आहेत त्यांना इफेक्ट मी मारून देतो। या ठिकाणी बघा, सगळे इफेक्ट आपले झालेले मित्रांनो। तर मी तुम्हाला इमोजी पण दिलेला आहे, तो पण ॲड करून घ्या। इमोजीला ॲड केल्यानंतर बघा, या ठिकाणी त्याची लेंथ जी आहे ती वाढून घ्या, त्याला छोटा करा आणि हे जे अँगल आहे ना, अँगल थोडं चेंज करा याचं इमोजीचं आणि या ठिकाणी सेट करून टाका। तुमच्या हिशोबाने करा मित्रांनो। तुम्ही वरी जरी केलं, तुमच्या फोटोवर डिपेंड असतं। तुम्ही वरी जरी केलं ना तरी ते एकदम मस्त दिसणार आहे। या ठिकाणी बघा। तर मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते मला कमेंट करून नक्की सांगा, तर त्या पद्धतीने आपण व्हिडिओ आणत जाईल मित्रांनो। त्या ठिकाणी आपला व्हिडिओ झाला नाही मित्रांनो, तर एक्सपोर्ट कसं करायचं तुम्हाला सांगतो। ॲरो क्लिक करायचं, एक्सपोर्टवर क्लिक करायचं, तर आपला व्हिडिओ डाउनलोड होणार आहे। तर जय शिवराय मित्रांनो, भेटू उद्याच्या व्हिडिओ।